विचार करा, जर तुम्हाला असा एक व्यक्ती भेटला, जो सत्ययुगापासून कलियुगापर्यंत जगत आलाय आणि त्यांनी सगळं ते अनुभवलेलं आहे. तर तुम्हाला काय त्याबद्दल वाटेल? मला जर असा माणूस मिळाला, तर मी त्याला भेटला तो, तर त्याला मला पण असं खूप वाटेल, की रामायण खरंच झालतं का? महाभारत खरंच झालतं का? त्याबद्दल जाणून घ्यायला, त्याच्याबरोबर ते जे रामायण महाभारतातले कॅरेक्टर होते, त्यांना तो भेटलाय का? आणि त्यानंतर पण काय झालंय इतिहासात, हे सर्व जाणून घ्यायला मला पण आवडेल. तर हिडन हिंदू या पुस्तकाची अशीच काहीतरी सुरुवात आहे, की ओम शास्त्री म्हणून एक त्यांना अघोरी माणूस मिळतो. तो त्याला घेऊन एका आयलंडवरती जातात आणि त्याला कैद केलं जातं. एक हाय टेक्नॉलॉजीवाला एक तुरुंग असतो. त्यात करतात ते त्याला अटक करतात आणि त्याला ट्रूथ सिरम वगैरे देऊन त्याच्याकडनं वधवून घेतात. म्हणजे त्याला क्वेश्चन्स विचारतात, की आधीपासूनचे म्हणजे मधल्या मधल्या काळातले त्याला क्वेश्चन्स विचारतात आणि त्यानुसार तो उत्तर देतो. ते जे त्याच्या समोर झालेले प्रसंग तो जेव्हा वर्णन करतो ना, तेव्हा वाटतं की याला काय म्हणजे काय चाललंय नक्की हे. हे बघायला खूप मजा येते. म्हणजे वाचायला लागलं की आपण थांबत नाही. ते वाचत जातो आपण. नक्की काय आहे, काय नाही. मग ओम शास्त्री आणि त्याच्याबरोबरच एक स्टोरी अजून एक, की ज्यात पृथ्वी नावाचा एक मुलगा असतो. तो फ्युचरमध्ये 2041 मध्ये तो शोधत असतो ओम शास्त्रीला. म्हणजे जो आत्ताच्या म्हणजे जो टायमिंगमध्ये त्यांनी टाइमलाईन दिलेली त्यानुसार तो मला वाटते लॉकडाऊनच्या काळात वगैरे असेल त्यावेळेस तो गणित पुस्तकाचं टाइमलाईन दिलेली. त्या काळात तो ओमशास्त्रीला पकडलेला असतो. आणि त्यानंतर 2041 मध्ये एक पृथ्वी नावाचा मुलगा त्याला शोधत असतो. आणि त्याला ते एक विशेष बत्रा वगैरे काय काय कॅरेक्टर त्यांनी सांगितले फ्युचर मधले. त्यांना तो भेटतो, त्यांच्याबरोबर काय बोलतो, हे पण वाचायला मस्त वाटतं. मग हिडन हिंदू याचे 3 भाग आहेत. 3 भाग दिलेले आहेत त्यांनी. आणि पहिल्या भागाचं बोलायचं झालं तर पहिल्या भागामध्ये आपल्याला सगळे पात्र इंट्रोड्यूस होतात, की कोणते कोणते काय कॅरेक्टर आहे का, काय आहे, ओमसारखे कोण आहे, त्याला कुठं पकडलेलं आहे आणि काय काय त्याला क्वेश्चन्स विचारले, त्याने क्वेश्चन्सचे काय उत्तर दिलेत आणि प्रसंग कसे वर्णन केलेत त्याने त्या डोळ्यासमोर झालेले. म्हणजे भूतकाळातले प्रसंग काय आहे, ते पौराणिक गोष्टी असतील त्या कशा हे केलेल्या आहेत, ते पूर्णपणे ह्या पुस्तक म्हणजे पहिलं पुस्तक त्याबद्दल बोलतो. आणि पहिलं पुस्तक वाचता वाचता कधी संपतं ते पण कळत नाही. मला वाटतं मी पहिलं आणि दुसरं पुस्तक सलग वाचलेलं आणि थांबलो पण नव्हतो. मग सेकंड पुस्तक आपल्याला नागेंद्रची ओळख करून देतं. नागेंद्र म्हणजे त्यातला हे विलन. तो विलन काय काय करत असतो, त्याचं काय म्हणजे त्याच्या काय तो कशाच्या मागं लागलाय, म्हणजे त्याला काय पाहिजे. तर ते मृत्युंजयी म्हणून एक गोष्ट असते. मृत्युंजयी म्हणजे जे जे आपल्यापाशी असले तर आपण अमर होतो. आपल्याला पण चिरंजीवी होतोय. मग चिरंजीवी होतोय तो तो त्या गोष्टीच्या मागे लागलेला असतो आणि त्याला कुठून तरी कळालेलं असतं, की म्हणजे या पृथ्वीवर 7 शब्द आहेत आणि ते एका म्हणजे असं आपल्या ऐतिहासिक जे ठिकाण आहेत, त्या ठिकाणावर जसं की ताजमहल झाला, अजून बाकीचे बरेच काय काय आहेत. त्या ठिकाणी तू जाऊन तो ते शब्द शोध त्यांनी एक क्रमवारी ते एक नंतर एक शोधले ना, तर मग पृथ्वी सृष्टी हादरणार आणि संपून जाणार. त्याचा म्हणजे नाश होणार आपल्या पृथ्वीचा. मग एका शब्दानंतर एक शब्द सापडला, की मग कसं पृथ्वीला हादरे बसतात. मग पुढचा शब्द शोधायचं. मग ओम शास्त्री आणि त्याचे साथीदार असतात ते त्याच्या मागे लागतात. तर त्याला शोधायच्या कुठला पुढचा शब्द असेल. मग हे सगळं ह्यात दिलेलं आहे. त्यातले पाठलाग, त्याचं धाडस वगैरे वाचताना खूप मस्त वाटतं, की काय आपण एखादा हॉलिवूडचा फास्ट पेस एखादा मूव्ही बघत असतो ना आपण ॲक्शनवाला, तसे आपल्याला काहीतरी फील हे पुस्तक देतं सेकंड वाला. आणि अ, तिसऱ्या भागात त्यांनी एंडिंग केलेली आहे. ह्या एंडिंगमध्ये त्यांना माहीत असतं, की एक शेवटचा शब्द राहिलेला असतो. तो शब्द सापडला नागेंद्रला, की मग पृथ्वीचं हे होणार असतं. मग ओमशास्त्री आणि त्याचे साथीदार मग ते कोणते कोणते चिरंजीव आहेत. तर ते आणि कोणते कोणते त्याच्याबरोबर बाकीचे पण साथीदार आहेत ते त्याला शोधायला मदत करतात आणि त्याच्याबरोबर नागेंद्र बरोबर फायटिंग वगैरे असते. ऍक्शन वगैरे दाखवलेली आहे पूर्ण. आणि मग ते कोणत्या ठिकाणी होते ते पण मस्त वाटतं ऐकून. कारण त्या ठिकाणाबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. म्हणजे बरीच चर्चा झालेली आहे आपल्या न्यूजवर किंवा असं सगळीकडे म्हणजे पोरापोरांच्यात पण आपण बसल्यावर ज्या ठिकाणाबद्दल बोललोय ते ठिकाणच आपल्याला शेवटच्या ह्याच्यात वाचायला मिळतं. आणि मग ते वाचून पण आपल्याला वाटतं की अरे वा म्हणजे ही गोष्ट आपल्याला माहितीच नव्हती म्हणून. मग असं जे चिरंजीवांना वगैरे सगळ्यांना पौराणिक कथांना घेऊन त्याचं सायन्स फिक्शन आणि ऍक्शन टाकून त्यांनी मस्त म्हणजे एक अक्षर गुप्तांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. ही 3 पुस्तकं वाचताना असं म्हणजे कधी वाटत नाही की बाबा बोर झाले आपल्याला किंवा कंटाळा आलाय.
स्टोरी एक फास्ट पेसने पळते, त्यामुळे आपल्याला वाटत नाही बोरिंग झालंय, कुठेतरी टाइमपास चाललाय किंवा काहीतरी काय चाललंय बाबा हे, असं कुठं वाटत नाही. आणि एवढे सगळे कॅरेक्टर असून पण आपल्याला ते सगळे लक्षात राहतात, हे पण खूप हे गोष्ट आहे. कारण चिरंजीव आणि पौराणिक कथा, जे मायथॉलॉजी म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल ना, त्यांना तर नक्कीच हे पुस्तक आवडतील. आणि शेवटी जरा मला वाटलं की हे शेवट लगेच झाला असं वाटलं, पण त्यांनी शेवटी पण एक क्लिफ हँगर ठेवलाय. मग त्यानंतर वाटतं की आता काय झालं, पुढं काय होणार आहे आता अजून, असं पण ठेवलेलं आहे. तर नक्की ही 3 पुस्तकं वाचा. शेवट जरी लगेच झाला असेल तरी चांगला केलेला आहे तो, कारण एखाद्या पुस्तकाचा किंवा एखाद्या असं तुम्ही ट्रायोलॉजी लिहिली, आता ट्रायोलॉजी लिहिलेली आहे त्यांनी, त्याचा अंत करताना पण खूप अवघड जात असेल असं मला वाटतं. तर मग नक्कीच त्यांनी त्याला साजेसा असा दिलेला आहे अंत. त्यामुळं जे अक्षर गुप्तांची पुस्तकं वाचायला खूप मजा येईल. तर तुम्ही, तुमचे काय विचार आहेत नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला ही पुस्तकं तुम्ही वाचली असतील किंवा तुम्हाला वाचायची असतील, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये काय आवडलं, किंवा द हिडन हिंदू हे वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं. मला पहिल्यांदा वाटलेलं हिडन हिंदू वाचून की काहीतरी हिंदू धर्मातील जुनं काहीतरी हे आहे. पुराणातल्या आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी आहेत, किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपण कधी हे नाही केलेल्या, भगवद्गीता, पुराण किंवा आपले जे अजून काही टेक्स्ट असतील, त्यामध्ये जे माहित नसेल किंवा जी एखादी लपलेली गोष्ट शोधून काढली ना, असं काहीतरी असेल असं मला वाटायचं आधी पुस्तक बघून. पण पुस्तकं वाचल्यानंतर माझा तो गैरसमज गेला. ते एक काल्पनिक स्टोरी आहे, त्यामुळं मग आणि खूप छान आहे. असं नाही की आपल्याला काहीतरी आपल्या मनाला हे होतं की असं वाटतं की उगीचच वाचतो राव, काय आहे, आपल्याला वाटलं हे हिंदू धर्माबद्दल काहीतरी असेल आणि ते वेगळंच काहीतरी झालं, असं काही वाटत नाही बघा. आणि जर तुम्हाला वाटत असेल तरी त्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुमचा गैरसमज दूर झाला असेल असं मला वाटतं. त्यामुळं नक्की तुम्हाला वेळ मिळाला तर ही 3 पुस्तकं नक्की वाचा. इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत आणि मराठीमध्ये पण आहे. मी मराठीमध्ये वाचलंय. आणि हे पुस्तकं ऍक्च्युली मी रस्त्याच्या बाजूला एक मला दिसलेलं बुक स्टोअर, तिथे घेतलेली मी पुस्तकं ही. पण हे ओरिजिनल पुस्तकं नाही आहेत. तर नक्की तुम्ही ओरिजिनल पुस्तकच घ्या, कारण त्या पुस्तकांची जी क्वालिटी असते आणि पानांची पण क्वालिटी त्याच्या कळून येते लगेच. आणि जर तुम्ही ओरिजिनल पुस्तक वाचलं तर त्या रायटरला पैसे जातात ऍक्च्युअली मध्ये. रायटरला पैसे मिळाले की मग तो अजून काहीतरी नवीन लिहू शकतो, अजून काहीतरी हे करू शकतो. त्यामुळे नक्की तुम्ही हे वाचा. मी ह्या पुस्तकानंतर मला नाही वाटत की मी कुठली डुप्लिकेट पुस्तकं घेतलीत म्हणून. हे 3 पुस्तकं घेतली होती, एकाच टाइमला घेतली होती. माहित नव्हतं काय काय आहे, कसं असेल. पण अशीच घेतली, पण चांगली निघाली पुस्तकं ही. त्यामुळं तुम्हाला जर अशा मायथॉलॉजिकल स्टोरी वाचायला आवडत असेल, तर नक्की हे पुस्तक घ्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला काही जर कोणत्याही पुस्तकाचं तुमचं सजेशन असेल, तुम्हाला वाटत असेल की मी पुस्तक ते वाचावं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी रिव्ह्यू द्यावा किंवा काहीतरी सांगावं, तुम्हाला ते वाचायचंय, पण कसं आहे, काय आहे, माहित नाहीये, तर मग तरीही तुम्ही मला सांगू शकता. मी ते पुस्तक घेऊन तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू.